भाजपला फडणवीस नंतर महाराष्ट्रात नेता कोणी अडचण आहे का? आहे, लिडरशिप ग्रुप नाही केलेली त्याप्रमाणे 132 वर्ण खालीच येऊ शकतात ना. जसं लोकसभेला 9 वर्ण नक्की वर जाणार आहेत, तसं 132ची 150 व्हायची खात्री नाहीये ना. तसं एकनाथ शिंदेंना हळूहळू इंडिकेट करतात, कोणावर अपमान नाही करत की आता पूर्वी इतकं नाही. काय आहे कॉक्रोच पार्टी? खरंच जनतेत असंतोष आहे का नाही आहे? काय वाटतं तुम्हाला? कॉक्रोच पार्टीला जे आकडे आहेत सोशल मीडियावरचे 2 कोटी फॉलोअर ते आले, पण त्यांची रॅली झाली का तेवढी प्रत्यक्षात? एक महाराष्ट्रात कायम चर्चा होती की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात छुपं कोल्ड वॉर आहे. स्वतःचे 145 आमदार आणण्याची आज भाजपची ताकद आहे का? आज नाहीये, निश्चित नाही. तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांची मदत आपल्याला लागणार आहे. दे आर व्हायटल फॉर आवर पार्टी, हे त्यांच्या लक्षात आलं. एकनाथ शिंदे किंवा सुनेत्रा पवार यांच्या रूपाने 2 NCP आणि 2 शिवसेना राहाव्यात, ही भाजपची गरज आहे. इंडिया आघाडीमध्ये 25 पक्ष आहेत नावाला, पण बाहेर पडलेल्यांची चर्चा का होते? कारण जे बाहेर पडले तिथे यांचं काही चालत नाही, म्हणजे काँग्रेसच. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की नॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन बदलायचं चालतंय, ते पुन्हा पुन्हा चालत नाही. एका इलेक्शनला चाललेलं तसंच देर इज नो अल्टरनेटिव्ह टू मोदी, हेही नॅरेटिव्ह प्रत्येक वेळी चालणार नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस वेगवेगळ्या घडामोडी राजकारणात घडत आहेत, देशात घडत आहेत, पश्चिम बंगालात घडत आहेत, महाराष्ट्रात घडत आहेत, दिल्लीत घडत आहेत. या सगळ्याविषयी चर्चा करायची, या सगळ्याचे परिणाम काय होणार, काय घडतंय नक्की ते समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. थँक्यू. वेगवेगळे मुद्दे घडत आहेत, आपण सगळे क्रमाक्रमानं बोलू. पहिला मुद्दा पश्चिम बंगालचा. पराभव तर झालाच ममता बॅनर्जींचा, पण त्याच्यानंतर आमदार फुटणं आणि त्याहून महत्वाचं की ज्याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो, असं खासदारांचा 20 खासदारांचा गट फुटणं. काय परिणाम दिसतात तुम्हाला? परिणाम असे आहेत की भारतीय जनता पक्ष जे 2019ला 300 जागांच्या वर गेले आणि 2024ला म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं, एक सायकोलॉजिकली कुठेतरी किंवा मनामनात लोकांना असा विचार करताना की नाही भाजप स्ट्रॉंग होतीये किंवा बळकट होतीये किंवा आणखीन चांगलं आहे आणि मोदी सरकार परत येईल, एक बार मोदी सरकार फिर एक बार वगैरे. तर त्यावेळेला जो झटका बसला की 240 खासदार आले आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की जसं राजकारणामध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या, विश्लेषण करणाऱ्यांना माहिती आहे की अतिशय डायसी या स्वरूपाचं ते वातावरण असतं. जसं मनमोहन सिंग किंवा वाजपेयी, म्हणजे 2004च्या निवडणुकीला वाजपेयींचं सरकार प्रचंड मोठं कॅम्पेन, म्हणजे अक्षरशः अपोजिशन काहीही नाही असं वाटत होतं. फील गुड फॅक्टर, शायनिंग इंडिया, म्हणजे पानभर जाहिराती महिनाभर, म्हणजे लोक फ्रस्ट्रेट झाले असतील जाहिराती बघून, इतक्या जाहिराती होत्या. पण ते सरकार गेलं, कुणीही विश्वास ठेवला नसता. आणि मी आता का आठवण करून देतोय, अख्ख्या देशभरामध्ये माध्यमांमध्ये कुणीही म्हणत नव्हतं वाजपेयींचं सरकार जाईल, कुणीही नाही. अपवादात्मक एक मॅगझिन होतं कलकत्त्यात निघणारं छोटंसं, ते पण लेफ्टवाल्यांचं नव्हतं, भाजप यांच्याशी संबंधित. त्यांनी एक शक्यता व्यक्त केली होती, बाकी सगळे म्हणत होते वाजपेयी पुन्हा येणार, आणि हारले. तर जनतेच्या मनातलं कळत नाही, याच्यावर चालतं. आणि तेव्हा मनमोहन सिंग आणि म्हणजे UPA आणि NDA यांच्या मतातली गॅप 0.5% होती आणि जागांचं उलटफेर खूप होतं. तसं आज तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये परिणाम काय, तर पश्चिम बंगालमध्ये जे काही घडतंय त्या परिणामांच्या मध्ये त्याच्या मागे काय आहे, तर 34 वर्षाचं CPMचं सरकार किंवा डाव्यांचं सरकार, 1977 ते 2011, थेट 34 वर्ष. मग ते गेलंय कसं, तर मुळात लोक त्यांना कंटाळले, पण पर्याय नाही. जसं आत्ता पण आपण NDAच्या संदर्भात, मोदींच्या संदर्भात पुन्हा मागची इलेक्शन, त्याच्या मागची इलेक्शन, देर इज नो अल्टरनेटिव्ह, टीना फॅक्टर म्हणतो, TINA. तीच गोष्ट लेफ्ट पार्टीजनी बंगालमध्ये केली, आमच्याशिवाय पर्याय नाही, इतकं त्यांनी धुमाकूळ केलं होतं, म्हणजे गुंडाराजच होतं ते. आणि त्याचं पॅरामीटर काय, पश्चिम बंगालमध्ये मी एकदा सीताराम येचुरींना पार्लमेंटमध्ये विचारलं होतं, आणि ही केव्हाची गोष्ट, 20 वर्षापूर्वीची आहे साधारण. त्यांना असं सगळ्या पत्रकारांच्या मध्ये की सीतादा असं त्यांना संबोधलं जायचं, की सीतादा तुम्ही कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहात, इथे येता पार्लमेंटमध्ये, राज्यसभा MP होते, तुम्ही मला सांगा की ज्यांना पश्चिम बंगाल माहिती आहे, जे कम्युनिस्ट आहेत ते सोडा, आमच्यासारखे पत्रकार सोडा, जे गेलेत तिकडे 4 वेळा किंवा फिरतात, पण सामान्य कॅन्टीनमधला कर्मचारी, कुणीही रस्त्यावरचा माणूस घ्या आणि त्याला तुम्ही सांगा, कुणी तुमच्या ऑडियन्सला विचारा की पश्चिम बंगालमधली 4 शहरं सांगा. मी 5 म्हणायचो, त्यांना 5 म्हटलं होतं, मग 3 सांगा. कुणीही आपल्यातला माणूस, आपल्या कॅमेरामॅन, कुणीही सांगा 3 शहरं, तो काय म्हणतो,
असं म्हणतात कलकत्ता, कलकत्ता, कलकत्ता. पुढे जातच नाही तू. कारण डेव्हलपमेंटच नाहीये. तुम्हाला आम्हाला आठवायला लागतं. अरे महाराष्ट्र म्हणलं की लोकांना बाहेर माहिती असतं, पुणे माहिती असतं, नागपूर माहिती असतं, मुंबई माहिती असतं, काहींना औरंगाबाद माहिती असतं, म्हणजे आता संभाजीनगर. तुम्ही गुजरातचं नाव घेतलं तर सुरत नक्की माहिती असतं प्लेगमुळे. अहमदाबाद नक्की माहिती असतं, बडोदा माहिती असतं. काहीतरी शाळेत शिकताना नावं येतात. कुठल्या राज्यात एखाद 2 शहरं, मध्य प्रदेश इंदूरचा सराफा माहिती असतो, भोपाळ राजधानी माहिती असतं. अरे इथे बोंब कलकत्त्याच्या पुढे नावच जात नाही. कशामुळे? 34 वर्ष कम्युनिस्ट रूल, 15 वर्षाचा दीदींचा रूल आणि आज ममता बॅनर्जी हरल्यात म्हणून हे बोलत नाही. मी दिल्लीत अनुभवलंय. म्हणजे त्यांच्या घरी गेलोय. एकत्र कुठेतरी बाहेर जायचंय. अर्थात आमचा बंगाली रिपोर्टर होता. कारण तो ई-टीव्ही बंगाली खूप स्ट्राँग होतं. त्यामुळे ॲक्सेस होता आम्हाला. त्यांच्या घरातनं बाहेर निघालोय. बाई स्लीपर घालायच्या. अजूनही ते स्लीपरच घालत असतील. स्लीपर घालून दणा, दणा, दणा निघाल्या. अचानक मूड बदलला. मैं नहीं जाऊंगा, मैं नहीं जाऊंगा. गेल्या घरी परत. म्हणजे म्हणजे देअर इज नो लॉजिक टू देअर पॉलिटिक्स. तसं आत्ता त्यांच्याबद्दल जे त्यांचे खासदार किंवा आमदार सोडणारे बोलतायत, ते त्या पद्धतीचं बोलतात, पण ते डायरेक्टली बोलत नाहीत आणि त्याचं कारण असं आहे, की 80तले 60 फुटले, तरी ममता बॅनर्जींची मतं नाही कमी झालेली, त्यांच्या जागा कमी झाल्या. मी जो पहिला मुद्दा वाजपेयी आणि मनमोहन सिंगांच्या सरकारचा सांगत होतो, पश्चिम बंगालमध्ये सरकार गेलंय, पण त्यांचा जनाधार कमी नाही झालेला, जागा गेल्या आणि इलेक्टोरल एनालिसिसच्या पातळीवर जागा कमी झाल्या तरी जनाधार घटलेले नाही आणि भाजपची ती चिंता आहे. अनेकांना काय वाटतंय, महाराष्ट्रात लोकं काय बोलतायत, की विधान परिषद निवडणूक जिंकणार आहे भाजप सगळीकडे, कारण ते नगरपालिका जिंकलेत. मग काय ते कॉम्प्रोमाईज करतायत, बिनविरोध करतायत. तर विरोधकांना खिळखिळं करताना ममता बॅनर्जी हा जनाधार गेलेला नाहीये. मायावतींचा यूपीमधला जनाधार कायम होता, हरत असल्या तरी. तो जनाधार कमी करायचा म्हणून त्यांना आता पर्याय नाहीये, म्हणून ते आमदार फोडतायत, खासदार फोडतायत एकीकडे. दुसरीकडे आज 240 जागा आल्यानंतर जर हे 19 फुटले तृणमूलचे आणि ते सगळे विलीन झाले भाजपमध्ये, तर टेक्निकली भाजपची संख्या 260ला जाते, की जे सायकॉलॉजिकल बॅरियर आपण म्हणतो ना, IPLमध्ये 200 गाठले आणि नाही गाठले. 199 बाटाचे जे असतात ना, 195 ₹99.95 मग माणूस पटकन म्हणणार आहे 100च्या आत आहे. पण 101 झालं तर म्हणतो 100च्या वर परवडत नाही. हा एक सायकॉलॉजिकल वॉरफेअरचा भाग आहे. तसं 240चे 260 घेऊन लोकसभेला गेलो तर जास्ती बळकट होतं. त्याच्यासाठी हे प्रयत्न. मग परिणाम काय होणार आहेत? आज जे तिथं घडलंय ते इतर राज्यात घडू शकतं आणि अशी व्हल्नरेबल अनेक राज्य आहेत. काँग्रेस रूढ राज्य आहे, तिथलेही फोडू शकतात. महाराष्ट्रात का फुटलं नाही? तर महाराष्ट्रामध्ये संविधानाचा नॅरेटिव्ह चालल्यामध्ये काँग्रेसच्या जागा वाढल्या आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या तरी तिथे 2/3 डिफेक्शन होऊ शकत नाही, अशी परिस्थिती. म्हणून फुटत नाही. म्हणून आत्ता परिणाम काय आहे? तर बंगालच्या राजकारणाचा परिणाम आत्ताच्या आणि फुटीचा एकीकडे विरोधक वीक होण्यावर होत आहे. इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जी आज दाती तृण धरून शरण आल्यासारख्या म्हणतात इंडिया आघाडी केली पाहिजे. कालपर्यंत त्या अक्षरशः हिंग लावून विचारत नव्हत्या. ना राहुल गांधी, त्या तर सोनिया गांधींना चॅलेंज करायच्या. म्हणजे लीडरशिप त्यांची मानतच नाही मी. आज संजय राऊत काय बोलायला लागले? शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांनी परत काँग्रेस फोल्डमध्ये यावं. म्हणजे तुम्ही विचार करा, काँग्रेसच्या मूळ विचारधारेत पवारांनी परत यावं हे संजय राऊत सांगतात. म्हणजे पुन्हा बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानाच आहे ना. पण हे का होतंय? तर पश्चिम बंगालच्या डेव्हलपमेंट बघून हे सगळं होतंय आणि तुम्ही जो परिणाम म्हणला, भारतीय जनता पक्ष छोट्या पक्षांना खातो किंवा आपल्या अलायन्स पार्टनर्सला खातो ही भीती आहे. जसं तृणमूलनी विरोध करून त्यांच्यातले फोडलेत. तर आपलं काय होईल ही भीती एकनाथ शिंदेना नसेल? आहे. म्हणून एकनाथ शिंदे बच्चू कडूंना उगाच घेत नाहीत पंखाखाली. आज हितेन ठाकूर त्यांच्या पक्षात जातील ही चर्चा आहे. ही चर्चा नाहीये, काहीतरी खाली घडत असतं. इफ देअर इज स्मोक देन देअर इज फायर. तर पश्चिम बंगालच्या आत्ताच्या घडामोडींचे परिणाम फक्त पश्चिम बंगालपुरते नाहीत. म्हणूनच इंडिया आघाडीची बैठक होते आणि म्हणूनच ज्या वेळेला कॉकरोच पार्टीचं दिल्लीत आंदोलन होणार असतं, त्याच वेळेला केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत तरुणांचं एक कन्व्हेन्शन पण घेतलं जातं सत्ताधाऱ्यांकडनं. त्याची फार चर्चा माध्यमात होत नाही. आणि तिथं केंद्रीय मंत्री सांगतात, तरुण हे देशाचं भवितव्य आहे. पण तरुणांच्या आंदोलनाची दखल पण घेत नाही. आणि हे सगळे बंगालचे पण परिणाम आहेत आणि कॉकरोचचे पण परिणाम. सगळ्यांवर बोलू, पण महाराष्ट्रातला हा जो मुद्दा आहे, 2014ला 272 भाजप होतं आणि एनडीए होतं. हे 19 आल्यामुळं रफली 260 भाजप आणि म्हणजेच 2014ची जी भाजप होती ती आली का? आणि म्हणून गेल्या 2 वर्षात जे मुद्दे होते की नाही यांना धक्का लागू शकतो, मग नितीश कुमार, मग चंद्राबाबू नायडू, हे सगळं संपलं का? आणि याचा महाराष्ट्राशी रिलेटेड परिणाम एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार हे सत्तेतले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे विरोधातले
या चौघांचंही केंद्रातलं महत्व संपलं का किंवा कमी झालं? नाही, तसं होईल असं मला वाटत नाही. त्याचं मुख्य कारण असं, की तुम्ही जे महाराष्ट्राच्या रिलेटेड प्रश्न विचारता त्या अनुषंगाने सांगतो, की केंद्रामध्ये 240चे 259 होणं किंवा 60 होणं, हे जसं सायकॉलॉजिकल IPLचं मी बॅरियर म्हटलं 200चं, तसं एक की 260 होणं आम्ही 72 नक्की आणू शकतो. त्या लेव्हलला तुम्ही जाता म्हणजे 80% मुलगा 85ला जायला अडचण नाही. 35% आणायचा 90ला तर जरा अडचण आहे. तसं 260च्या माणसाला 272 प्रॉब्लेम नाही वाटतो. तसं महाराष्ट्रामध्ये मूळ मेघ कशात आहे? तर लोकसभेची मेघ नाहीये महाराष्ट्राला. कारण काय? तुम्ही कायम काय बघता? अगदी साधं सोपं घरातलं उदाहरण. जे मूल कमी असतं त्याच्याकडे आई-बाप जास्ती लक्ष देतात. हुशार आहे त्याच्याकडे फार देत नाही. त्याचा तो करेल नीट होईल. आम्हाला चिंता ह्याची आहे. तसं महाराष्ट्रामध्ये आत्ता लोकसभेची चिंता नाहीये. कारण असं की ऑलरेडी डिबॅकल एवढं झालंय, की संविधानाच्या नॅरेटिव्हमुळे आत्ताच्या लोकसभेला मागच्या महाराष्ट्रात 23 वरून 9 वर आलीत. तुम्ही मला सांगा वाढीला स्कोप कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. वाढीला स्कोप महाराष्ट्रात आहे ना, 9 आहेत ना. 9ला नक्की भाजप राहणार नाहीये. त्यामुळे भीती नाहीये. मग भीती कसली आहे महाराष्ट्रात? 2014 ते 19 फडणवीसांनी सरकार चालवलं. तुलनेने काही वाईट चालवलं नाही. बरं चालवलं. खूप मोर्चे मराठा झाले. सगळं झालं. ही हँडल्ड इट. स्टिल आज इन्फ्रामॅन त्यांना म्हणतात तेव्हा बीजे होती ना त्याच्यात होती म्हणजे कारभार केलाय. तरी देखील ते आणि शिवसेना अलायन्समध्ये जवळपास 105 आणि 56 161 जागा जिंकून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला गेले ना काँग्रेसकडे. गेले. तो प्रयोग पुन्हा होऊ शकतो का? होऊ शकतो. आजही भाजपला 132 वाल्यांना एकटं काढून सरकार होऊच शकतं इतरांचं. आजही होऊ शकतं. कारण आकडे जे आहेत ना, तर स्टॅटिस्टिक्स बजेटचं अनालिसिस करताना नंबर्स डिसीव्ह. पण व्यवहारामध्ये सरकार आणायला आकडेच लागतात. स्वतःचे 145 आमदार आणण्याची आज भाजपची ताकद आहे का? आज नाहीये. निश्चित नाहीये. आणि त्यांनाही खात्री नाहीये. म्हणूनच सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये. ज्या क्षणी त्यांचे 145 होतील त्या कुबड्या काढतील हे अमित शहा बोललेत. मग पुढच्या इलेक्शनला कुबड्या नकोत म्हणलेत. त्याचा धडा सुनेत्रा पवार, अजित पवार किंवा म्हणजे असताना अजित पवार आणि आता सुनेत्रा पवार किंवा एकनाथ शिंदे घेतात का? घेतात. ते त्यांचं राजकारण करत असतात. पण ते सगळं राजकारण सरफेसवर येईल असं नाही. म्हणून भाजपला आजही खात्री नाहीये, की मी माझ्या जीवावर 145 जिंकेन. म्हणून जरी पश्चिम बंगालमध्ये 19 घेतले, तरी महाराष्ट्रामध्ये ते आता त्यांच्या अलायन्स पार्टनर्सला डिच करणार नाहीत. म्हणजे एकनाथ शिंदे किंवा सुनेत्रा पवार यांच्या रूपाने 2 NCP आणि 2 शिवसेना राहाव्यात महाराष्ट्रात. ही भाजपची गरज आहे महाराष्ट्रातली. कारण असं, की तुम्ही आणि आम्ही कितीही म्हणलं, की फडणवीस हे खूप सक्षम नेते आहेत. अगदी त्यांची पवारांची तुलनाही केलेली खूप व्हायरल वगैरे झाली, सगळं आहे. पण म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले, पुढे काय? पुढे कायचं उत्तर अमित शहा आणि मोदींकडे काय आहे महाराष्ट्रात? त्या लेव्हलचं सक्षम नेतृत्व घडवलंय का गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात त्यांनी? मला विचाराल तर उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून आज 145 त्यांचे येत नाहीत, तेव्हा त्यांना हा प्रयोग पुन्हा होऊ शकतो. उद्धव ठाकरे किंवा भाजप वगळता सगळे याची खात्री आहे. आणि म्हणूनच ते महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांना डिच करणार नाहीत इतक्या लवकर. म्हणजे त्यांचे पक्ष फोडले. अजून एकनाथ शिंदे म्हणजे सुनेत्रा पवारांना मदत करायला जाताना देवेंद्र फडणवीसांनी हे जाहीर केलं ना, त्यांना कोणी विचारलं होतं का? त्यांनी स्वतःहून सांगितलं ना. आणि काय सांगितलं? समजा पत्रकारांच्या प्रश्नात असेल, हे जाहीर करायची काय गरज आहे? की सुनेत्रा पवारांच्या पक्षातनं कुणीही जरी फुटलं, कुठल्याही लेव्हलचं, तरी आम्ही भाजपत घेणार नाही. हे ते का सांगतायत? एकीकडे त्यांना आपली पक्ष फोडणारी ही इमेज नकोय महाराष्ट्रात. कारण जनतेच्या मनात तुम्ही विलन होता. आणि दुसरीकडे 132 वरनं खालीच येऊ शकतात ना. जसं लोकसभेला 9 वरनं नक्की वर जाणार आहेत. तसं 132चे 150 व्हायची खात्री नाहीये ना. नाहीतर बिनधास्त बोलतील, वाटेल ते करतील. ते करत नाहीत याचा अर्थ त्यांना खात्री नाहीये. म्हणून जे बंगालमध्ये खासदार फोडलेत, ते आत्ता ममता बॅनर्जींना अजूनही खच्ची करायची गरज आहे. शरद पवारांना खच्ची करायची गरज होती म्हणून अजित पवारांना घेतले. भले त्यांच्यावर मोदींनी आरोप करू दे घोटाळ्याचे. पण अजित पवारांना घेताना त्यांना ते काही गंगेत बुडवून काढत नाहीयेत अजित पवारांना. पण शरद पवारांना खच्ची करतात. प्रत्येक वेळेचं टार्गेट काय आहे? उद्धव ठाकरेंनी तर डायरेक्ट अफजल खान वगैरे म्हणलं होतं. आणि एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेला पक्ष सोडला त्यावेळेला फडणवीसांनी कायम मेंटेन काय केलंय? आम्ही ही फूट घडवलेली नाही. ते बाहेर पडले त्यांच्या स्वाभिमानातून आणि ते आमच्याकडे आले. आता ते मान्य करायला लागले. आणि आपली ही अपेक्षा नाही विश्लेषकांची किंवा पत्रकारांची, की सगळं सत्य त्यांनी आज सांगावं. पण आपण टावरनं ताकभात, इफ देअर इज स्मोक देन देअर इज फायर वरनं आपण सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस लॉजिक उद्धव ठाकरेंनी कांगावा केला, मला अमित शहांनी फसवलं. तुम्ही मला सांगा, ज्यांचे 122 आमदार आहेत आणि 63 शिवसेनेचे आहेत, त्यांना 2.5 वर्ष का मुख्यमंत्रीपद देईन?
जर अमित शहा हार्ड बार्गेनर आहेत, म्हणजे आपण दोघांनी व्यवसाय केला, तुमचे 200 रुपये, माझे 100 रुपये कॅपिटल आणि प्रॉफिट निम्मा निम्मा, असं कसं होईल? असं होतच नाही. याचा अर्थ त्यांचे दावे चुकीचे होते, की अमित शहानी फसवलं 2.5 वर्ष, किंवा माझ्या वडिलांना मी शब्द दिला. बरं, मराठी माणूस पूर्वी केले होते 2, मनोहर जोशी आणि नारायण राणे. मग कुठला मराठी माणूस करायचा आहे? त्यांना मुख्यमंत्री पदाच्या लोभापोटी त्यांनी नुकसान करून घेतलं. तरीही ते हिंदुत्ववादी आहेत. काय शिवसेना आहे, असं मानते भाजप. भले ते मुस्लिम लांगूल घालून करू देत, ते मानतात. म्हणून त्याचे फॉलोआउट पश्चिम बंगालमध्ये वेगळे होतील. ममता बॅनर्जींचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, हे दोघे मूळ काँग्रेसवाले आहेत. म्हणजे एन-सी-पी किंवा तृणमूल काँग्रेस यांची वेगळी आयडिओलॉजी नाही आहे. ते काँग्रेसीच आहेत. फक्त कम्युनिस्टांना शह द्यायला ममता बॅनर्जींनी का पक्ष काढला, तर तिथली काँग्रेस तिला मदत करत नव्हती आणि तिच्यावर पर्सनल हल्ले झाले. कम्युनिस्टांनी हल्ले केले, पर्सनली म्हणजे फिजिकल हल्ले झाले. त्यात मागे उभी राहिली काँग्रेस, म्हणून तिने पक्ष काढला आणि लोकांना ते हवं होतं. काँग्रेस काही करत नाही आणि ती करते म्हणून तिला लोकांनी बॅक केलं. पण ममता बॅनर्जी एका रात्रीत सत्तेवर आलेली नाही. कारण आपल्या लोकांना पटकन काय होतं, की माणसं पटकन विसरतात. म्हणून मी आठवण करून देतो. शरद पवारांचा पक्ष स्थापन झाला तेव्हाच ममता बॅनर्जी झाला. 1 वर्ष पुढे मागे 98-99. सत्तेवर यायला तिला 2011 उजाडा होता. राईट. त्यामुळे तिला सुद्धा 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर सत्ता आली. ती का आली? तर जसं पंजाबमध्ये आता भारतीय जनता पक्षाला गरज वाटते, की अकाली दलाच्या बरोबर जाऊन उपयोग नाहीये. आता आपण स्वतंत्र करूया. बिजू जनता दलाच्या बरोबर ते राहिले आणि नंतर त्यांना डिच केलंय. ते आपली ताकद वाढवतात. म्हणजे एखादं ही उपमा देणं खरं जर चुकीचे तरी मोह होतोय, की एखाद्या झाडावरचं पानगुळ वाढतं मूळ झाडावर. ते झाडापेक्षा मोठं होत नाही. पण भारतीय जनता पक्ष हा आज राष्ट्रीय पक्ष आहे, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा काही इतर पक्षावरचा भांडवल नसतो, पण प्रादेशिक पक्षांशी लढताना दमछाक होते त्यांची. ममता बॅनर्जींनी मोदींना 2दा हरवलं हे विसरता कामा नये आणि आजही ती हरली असली तरी तिची मतांची टक्केवारी काहीतरी 39-40% आहे. जागा हरल्यात आणि त्यात स्ट्रॅटेजिकली वोटिंग झालं तर होऊ शकतं. म्हणून मी पुन्हा सांगतो, की ममता बॅनर्जी तितक्या दुबळ्या नाहीत. पण त्यांचं पर्सनल वागणं जे मी उदाहरण दिलं, खूप ठराविकपणे वागतात. जसं टाटाला घालवलं याची त्यांना प्राईड होती. आज त्या राज्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन नाही, ही वस्तुस्थिती आहे. कलकत्ता वगळता नाही. बीजेपीने आल्यावर काय केलंय सुरू? ट्रेन्स केल्या, मेट्रो करणार आहेत, इंडस्ट्री आणणार आहेत. काय हे दृश्य स्वरूपामध्ये बदल दिसले, ते आजच्या राजकारणामध्ये अशी काळजी घेतात, की शत्रूला पूर्ण नेस्तनाबूत करायचं. महाराष्ट्रात नुसतं जिंकून नाही चालणार. 14 ते 19 जिंकले आणि फार विरोधी पक्षांना नाही तुकडे केले तर काय झालं? त्यांना सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून विरोधी पक्षात 2.5 वर्ष बसायला लागलं. त्यातनंही ते शिकले आणि वाजपेयींचं चांगलं सरकार गेल्यावरही ते शिकले. काय करायचं? म्हणून ते प्रत्येक इलेक्शनला नुसतं काम करत नाहीत, त्याच्याबरोबर 4 प्रॉमिसेस पण देतात. आणि आजही तेच चालू आहे. म्हणून त्यांनी राजकारणाची दिशा बदलली आहे. दुसरीकडे फक्त दुसऱ्यांच्या स्कॅन्डलवर इलेक्शन न लढता विकासावर लढायचं हे पण केलं आणि तो विकास करून दाखवावा लागतो. तो आता बंगालमध्ये दिसेल. म्हणून बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष फोडणं ही एक बाजू आहे. एकीकडे पक्ष फोडतात, दुसरीकडे विकास करतात. आजही महाराष्ट्रात फडणवीसांची इमेज इन्फ्रामॅन अशीच आहे ना. त्यामुळे कितीही म्हणजे कॉकरोच पार्टी आली तरी सुद्धा 80 कोटी लोकांना फुकट धान्य ते चालू आहे ना. त्याचे दुष्परिणाम आहेत. लेबर मिळत नाही. म्हणजे ऊस तोडायला सुद्धा आज ती परिस्थिती आहे. पण तरी देखील जनतेला वाटतंय का मोदी वाईट आहेत? हा विषय आहे. आणि ते सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी करतात आणि ते इतिहासातनं शिकतायत. अनफॉर्च्युनेटली विरोधक शिकायला तयार नाहीत. ही आजची अडचण आहे. हे जी इंडिया आघाडीची बैठक झाली, त्याच्या आसपास खूप असं नरेटिव्ह पेरलं जातंय, की ज्यावेळी काँग्रेस बलाढ्य होता, त्यावेळी बाकी सर्व पक्ष विसर्जित झाले आणि एक उभा राहून काँग्रेस समोर लढली. तसा आता सर्व या छोट्या-मोठ्या काँग्रेसच्या तुकड्यांनी एकत्र यावं आणि एक भाजप विरुद्ध एक काँग्रेस अशी लढाई करावी. इंडिया आघाडी एक यावी. खरंच असं काही होईल का? नाही, त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता ते इम्प्रेशन कशातनं आलं मला माहीत नाही. पण काँग्रेस असताना स्ट्राँग एक आघाड्यांचा काळ जो आला त्याची सुरुवात जी झाली म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर न भूतो न भविष्यती मेजॉरिटी मिळाली काँग्रेसला 2/3 राजीव गांधी पंतप्रधान झाले. मग त्यांचं सरकार जाताना काय मोठे विषय होते हो इलेक्शनचे? भ्रष्टाचार, बोफोर्स आणि विश्वनाथ प्रताप सिंग त्यांचेच डिफेन्स मिनिस्टर त्यांनीच राजीव गांधींवर आरोप केले होते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय झालं. अरुण शौरी आणि या लोकांनी ते सगळं राम जेठमलानी होते, अरुण जेटली होते आणि अरुण शौरी होते आणि ती सगळी बोफोर्सची सिरीज चालली. व्ही-पी सिंग जे त्यांचे संरक्षण मंत्री आहेत तेच आपल्या प्राईम मिनिस्टरवर आरोप करतात असं ते सरकार गेलं. पुढे राजीव गांधींची हत्या आली. मधल्या काळात काय झालं? 2 सरकारं आली. ती कुठली आली? आघाडीची होती. त्याच्यात व्ही-पी सिंग झाले आणि नंतर चंद्रशेखर झाले. चंद्रशेखरांना काँग्रेसचाच पाठिंबा होता. काँग्रेसने पाठिंबा काढला राजीव गांधींनी आणि झालेल्या लागलेल्या इलेक्शनमध्ये राजीव गांधींची हत्या झाली. पण त्यावेळेला 89 साली जनमोर्चा नावाने 7 पक्ष एकत्र आले होते. त्यात फारुख अब्दुल्लांचा पक्ष होता, तेलुगू देसम पार्टी होता,
तर ते जे 7 पक्ष आहेत ते सगळे मिळून भाजपकडे येऊन विरोध नाही केला काँग्रेसला. तुम्ही जे म्हणताय की आज सगळ्या काँग्रेसवाल्यांनी एकत्र यावं, काँग्रेसमधनं बाहेर पडल्यांनी एकत्र यावं हे म्हणणं वेगळं. पण वेगळ्या पक्षांची म्हणजे भारतीय जनता पक्ष जर काँग्रेसच्या विरोधातला त्यावेळेचा मुख्य पक्ष नव्हता, बाकी सगळे बरोबर. पक्ष होते. पण आपण मुख्य पक्ष होऊ, विरोधी पक्षात राहून ही खबरदारी 84 ला 2 वर असलेल्या भाजपने घेतली ना. हे आपला पक्ष वाढवत राहिले. तसं आत्ता मी अगदी वेगळं उदाहरण देतो. कॉन्स्टिट्यूशन बदलणार हे नॅरेटिव्ह चाललं, संविधान बदलणार मागच्या लोकसभेला. महाराष्ट्रामध्ये 23 वरनं भाजप 9 वर आले लोकसभा. त्यावेळेला महाराष्ट्रात मोदींनी 15 सभा घेतल्या आणि राहुल गांधींनी 5 घेतल्या. तुम्ही मला सांगा त्यांनी 10 घेतल्या असतं तर बिघडलं असतं का? कदाचित 9च्या 6 वर आले असते भाजप. ते कष्ट करत नाहीत. प्रॉब्लेम काय आहे? ते 24 तास पॉलिटिक्स करत नाहीयेत ही अडचण आहे. म्हणून आत्ता सुद्धा भारतीय जनता पक्ष जिंकल्यावर म्हणजे आता बंगाल जिंकलाय ना, आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतोय. अरे एवढं जिंकले तरी फोडतात ममता बॅनर्जी. म्हणजे काय? तर 95% मिळाल्यावर 5% कुठे गेले ह्याचा विचार ते करतायत. आत्ताही बंगालचा. आणि हे 40% पास झाल्यावर 60% गेले याच्यापेक्षा 35 पेक्षा 5 जास्त मिळाले म्हणून एन्जॉय करतात. म्हणून इंडिया आघाडीमध्ये 25 पक्ष आहेत आज नावाला. पण बाहेर पडलेल्यांची चर्चा का होते? कारण जे बाहेर पडले तिथे यांचं काही चालत नाही. म्हणजे काँग्रेसचं सुद्धा. द्रमुक बाहेर पडले याची चर्चा आली. तुम्ही मला सांगा तमिळनाडूमध्ये काँग्रेसचं काय स्थान आहे? काहीच नाही. मग द्रमुक बाहेर पडला तर मोठा जोल्ट आहे. अशी जर पार्टी बाहेर पडली की जिथे काँग्रेस वाढू शकेल तर त्यांना आनंद होईल. म्हणजे तृणमूल काँग्रेस वीक झाली तर काँग्रेस विल बी हॅपी. बिकॉज पश्चिम बंगालमध्ये त्यांना वाढीला स्कोप आहे आता. जसा महाराष्ट्रात लोकसभेला भाजपला वाढीला स्कोप आहे कारण 9च आहेत. म्हणून काँग्रेसला तृणमूल काँग्रेसची वाताहत झाली तर अधीर रंजन चौधरी जसं म्हणताय तृणमूलच्या लोकांना की अरे भाजपकडे जातात तर काही लोकांनी आमच्याकडे आलं तरी चाललंय. यांच्या फायद्यात म्हणजे महापुरे झाडे जाती तिथे लवाडेवासी तसं 2-4 आपल्याकडे येऊ दे म्हणतात. तर हे का होतंय? तर जिथं तृणमूल आहे तिथे काँग्रेसला वाढीला स्कोप आहे ते वीक झाल्यावर. म्हणजे तिथली फाईट उद्या कदाचित पुढे काँग्रेस आणि भाजप होऊ शकते. कारण कम्युनिस्टांनी सगळी मतं ट्रान्सफर केली ममता बॅनर्जीकडे मागच्या इलेक्शन. आणि त्यांनी अतिशय डेंजरस गेम खेळला की सगळी मतं ममताकडे करताना ते म्हणाले भाजप नको, मोदी नको, ममता से बाद में निपट लेंगे. आणि एकदा मतदार जर असा ट्रान्सफर केला तर तो परत वळत नाही. हे आत्ता सिद्ध झालंय. म्हणजे माझ्याच पक्षाचे लोक माझ्या विरुद्ध माणसाला मत द्या सांगायला लागले तर ते म्हणतील हाच सांगतो तर विश्वास काय ठेवायचा? असं कम्युनिस्टांची अवस्था तिथे झाली. आणि आता त्यांचा रूल सगळीकडचा संपत आल्यावर ते सगळीकडनं कृश होत गेलेत. आणि ते परत रिवाईव्ह व्हायला तुलनेने अवघड आहे तिथे रूट्स असली तरी. आणि ममता बॅनर्जीचा जो जनाधार आहे त्यातला हे खासदार किंवा आमदार गेल्याने काही प्रमाणात म्हणजे तिची टक्केवारी जी मतांची आहे त्यातली थोडीफार भाजपकडे गेली तर दे विल बी इन अ व्हेरी स्ट्रॉंग पोझिशन इन बेंगॉल ॲज फार ॲज लोकसभा इलेक्शन इज कन्सिडर्ड. म्हणून लोकसभेला जर त्यांची बाजू आता हे 19 आले त्यातले काही टिकले तरी वाढ आहे. महाराष्ट्रात वाढ आहे. म्हणजे जे 300 वरनं 240ला आले ते पुन्हा आपल्या जीवावर 272-75 कडे जायची ही एक पुढचं पाऊल आहे. म्हणून महत्वाचं. आणि महाराष्ट्रात ते सुनेत्रा पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तशी ट्रीटमेंट देणार नाहीत. कारण ती त्यांची विधानसभेसाठी गरज आहे आजची. म्हणजे शरद पवारांचा पक्षाचे 2 पक्ष राहावेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकत्र येऊ नयेत. ही ह्यांची गरज आहे आज भाजपची. आणि त्यांची गरज असल्यामुळे दे विल डेफिनेटली एन्श्युअर. आणि ते आता त्यांना त्यांच्याकडे जाऊच देणार नाहीत कुठल्याही परिस्थितीत. तशी परिस्थितीच आणणार नाही. आणि हे त्यांच्या हातात आहे कारण आता खरंच रिमोट त्यांच्याकडे आहे. पण याच्यातला हा जो मुद्दा आहे तुम्ही आता शेवटी जे म्हणालात, एक महाराष्ट्रात कायम चर्चा होती की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात छुपं कोल्ड वॉर आहे. आहेच. पुन्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होण्याची अभिलाषा काही फार लपवलेली नाही. ते जे होतं बॅलन्स करायला की एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार, मग त्यांना मीटिंग मिळणार, मग काहीतरी होणार. हे आता कमी होणार का? नाही, ते कसं असतं माहिती आहे का, की आपण त्याचं थोडंसं म्हणजे ऑर्गॅनिक लेव्हलला म्हणजे कसं वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण हे करू शकतो 2 गोष्टी मिक्स केल्या, सरबत-बिरबत. माणसांच्या बाबतीत तसं होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जे म्हणाला, की अमित शहांनी एकनाथ शिंदेंना झुकतं माप दिलं का? दिलं, कायम दिलं. आत्ता मी तुम्हाला सांगतो विधान परिषद निवडणूक जी आहे आत्ताची, ज्याच्यामध्ये 11 जागा भाजपने लढवल्यात, 18ला निवडणूक आहे. शिंदेंना 4 जागा दिल्या आणि 2 जागा एन-सी-पीला दिल्या. त्याच्यामध्ये एन-सी-पी आणि एकनाथ शिंदे या दोघांना 3 आणि 1च जागा द्यायचं आहे फडणवीसांचं मत होतं अशी माझी माहिती आहे. पण अमित शहानी दोघांची 1-1 वाढवली अशी माझी माहिती. पण ते करताना एकनाथ शिंदेंना त्यांनी पूर्वी इतकं एंटरटेन करणार नाही ह्याची पण जाणीव करून दिली. म्हणजे जसं मी मगाशी उदाहरण दिलं क्युम्युलेटिव्हली माणूस जगतो तसं क्षय होताना पण तुझं मी हळूहळू करेन. जसं
रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये हाफ लाईफ पिरियड असतो 2, 4, 8, 16, 32, 64. तसं 64, 32, 16 तसं एकनाथ शिंदेंना हळूहळू इंडिकेट करतात, तोंडावर अपमान नाही केला तरी, की आता पूर्वी इतकं नाही. तुम्ही केव्हाही माझ्या घरी या. आलात तर भेटीन. मग पुढच्या वेळी 5 मिनिटं थांबा. मग जर त्यांना सांगा साहेब बाहेर गेलेत. मग सांगा पुढच्या वेळी परत या, आज भेटणार नाहीये. त्याच्यात अपमान केला का नाही? हळूहळू त्यालाही कळतं आपली किंमत कमी झाली. तसं एकनाथ शिंदेंना आधी इतकी बार्गेनिंग पॉवर नाही, कारण आधी मुख्यमंत्रीच केलं होतं. मग आता त्यांना परत मुख्यमंत्री करावं लागेल का? कदाचित लागू शकतं. त्याचं कारण असं, की बीजेपीच्या जर जागा जास्त येणार असल्या तर करणार नाही. 150 जिंकलं तर नाहीच करणार. पण डायसी सिच्युएशनमध्ये एकनाथ शिंदे अजित पवारांच्या निधनानंतर स्वतःला मराठा नेता म्हणून प्रोजेक्ट करतात. कारण फडणवीस नक्की मराठा नेता नाहीत. विरोधकांकडे उद्धव ठाकरे ते मराठा नाहीत. मग मी मराठा नेता आहे, मी माजी मुख्यमंत्री आहे आणि ते साताऱ्याचे आहेत, ही फॅक्ट आहे. सातारा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. आणि आज सुनेत्रा पवारांची लीडरशिप काय पश्चिम महाराष्ट्राने आपला लीडर म्हणून मान्य केली आहे का? त्या नेत्या आहेत पक्षाच्या. त्यांचा अजित पवारांचा इतका होल्ड आहे का? नाही. मग तिथे ती रूम किंवा स्पेस अवेलेबल आहे एकनाथ शिंदेंना आणि ते ती करतायत. मी तुम्हाला सांगतो बातम्यात किंवा टीव्हीवर येत नसलं तरी त्यांचे चिरंजीव आणि ते दोघंही आता प्रचंड प्रयत्न करतायत आणि मेहनतीला ते कधीही कमी पडत नाही. आणि दुसरं ते कार्यकर्ता आहेत, ते काय आनंद दिघांचे त्या ह्याच्यात होते, ते काय असे लीडरशिप वगैरे नाहीये असं म्हणणाऱ्यांनाही त्यांनी पहिल्या 6 महिन्यात धूळ चारली आहे. कारण ते चांगले पॉलिटिशियन आहेत, ते त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय. म्हणून पश्चिम महाराष्ट्रात आपले हातपाय पसरायचे. बच्चू कडू सारखे माणसं घ्यायची. जो शिवसेनेचा ओरिजिनल बेस विदर्भातला आहे तोही टॅप करायचा. मी तुम्हाला सांगतो विधान परिषद निवडणुकीला आत्ता परभणीमध्ये त्यांनी मुस्लिम कॅन्डिडेट देणं हा काही योगायोग नाहीये. ह्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे फ्युचर पॉलिटिक्स मधले एक पाऊल म्हणून बघायला हवं. कारण राजकारणामध्ये एक पाऊल टाकल्यानंतर मला 5 पावलं मागे जायचं म्हणून कोणी राजकारण करत नाही. एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आहेत. आज ते पक्ष चालवतात. आज अमित शहाला भेटल्यावर तुम्ही म्हणालात, की त्यांची किंमत कमी होणार का? होईल. हळू कमी होईल. कारण अमित शहांना सुद्धा अमित शहा आणि फडणवीस यांच्यातील रिलेशन स्मूथ नाही आहेत. हे काही लपून राहिलेलं नाही आहे. माध्यमं चर्चा करतात. त्यांनाही जाणवते. सगळ्यांना माहिती असतं. कारण काय त्यांचा एज ग्रुप मग आपल्याला थ्रेट वाटू शकतो का? 2 व्यक्ती म्हणल्या, की त्यांच्यात ते संघर्ष येतात. म्हणजे 2 मित्रातही बिझनेस एकत्र काढला, की नंतर भांडणं होतात. मनोहर जोशी किस्से सांगायचे. मी 15 बिझनेस केले. पार्टनरशिपमध्ये करू नका. कारण पुढे ती तुटते. तरी लोकं पार्टनरशिप करतात ना? करतात. कारण म्युच्युअल इंटरेस्ट असतो म्हणून करतात. तसं हे 3 पार्टीज एकत्र आहेत. पण भाजप खाते म्हणल्यावर आपला पक्ष वाढवायला शिंदे प्रयत्न करणार आणि अमित शहा त्यांना महत्त्व कुठपर्यंत देणार? जोपर्यंत त्यांची ताकद आहे. त्यांची अडचण काय आहे? त्यांच्याबरोबर आलेले नेते ही त्यांची अडचण आहे. तसं भाजपला फडणवीस नंतर महाराष्ट्रात नेता कोण ही अडचण आहे का? आहे. लीडरशिप ग्रुप नाही केलेली त्या प्रमाणात आणि तरी सरप्राईज एलिमेंट्स येऊ शकतात. जसे आसाममध्ये आले, आणखीन 4 हरियाणात आले अचानक. ती सरप्राईजेस भाजप कायम देतं कारण त्यांच्या हॅटमध्ये 4 वेगळे ॲडिशनल असतात. कारण आज ते सत्तेवर आहेत आणि त्यांच्याकडे मॅनपॉवर प्रचंड वेगवेगळ्या प्रकारची. ते सरप्राईजेस ते देतात. पण शिंदेकडे ती मर्यादित आहे. पण त्यांच्याकडे कास्टचा बेनिफिट आहे. आणि तो उठवण्या इतके हुशार आहेत. जनसंपर्काला दांडगा आहे. आणि जे अर्थपूर्ण राजकारण करायचं त्याच्यात तर त्यांच्या हात कोणी धरणार नाही. अजित पवार चकित होतील असं अर्थपूर्ण राजकारण ते करतो. त्यामुळे या ग्राउंड्सवर शिंदेंना फाईट करणं अवघड आहे. फडणवीसांनाही माहिती. म्हणून ते दरबारी राजकारण त्यांच्या विरुद्ध करतात. तो संघर्ष लपलेला नाही. विमानतळाला परवा बोलवलं नाही आणि दिबा पाटलांचं नाव केंद्रातनं आणून ते नाव देईन हे सांगताना फडणवीसांनी एकाच वेळेला 4 मतदारसंघ सिक्युअर केलेत रायगडच्या आजूबाजूचे. लोकांना वाटतं की एकनाथ शिंदेंना वगळलं. आज मुख्यमंत्री कार्यालयाने नोटीस दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांना का वगळलं? तुम्ही मला सांगा फडणवीस कार्यक्रमाला जातात आणि एकनाथ शिंदेंना बोलवलंच नाहीये. जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना माहीत नसेल का? म्हणजे आपण काय शेंबडी पोरं आहोत का? पण नोटीसही काढायची. कोणावर तरी कारवाई होते. जसं नीटच्या परीक्षेनंतर 2 अधिकाऱ्यांचे बदले झाले आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी सगळे लावून धरतात. त्याला आपण हिंदीत लिपापोती, मराठीत मलमपट्टी म्हणतो. जिथं सर्जरी आहे तिथं मलमपट्टीने काय उपयोग? तसं एकनाथ शिंदेंना बोलवलं नाही, पण त्यांच्या अनुपस्थितीत दिबा पाटलांचं नाव विमानतळाला देऊ आणि ते केंद्रातनं नाव सँक्शन करून आणीन, असं फडणवीसांनी जाहीर केलं. तिथे 4 मतदारसंघात परिणाम. मी तुम्हाला इंदिरा गांधींचं उदाहरण देतोय, फार इंटरेस्टिंग. पी.सी. अलेक्झांडर आपल्याला माहिती आहे राज्यपाल होते, राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी एक खाजगीत किस्सा सांगितला होता. ते जेव्हा इंदिरा गांधींचे सेक्रेटरी होते, म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा लाईक ही वॉज रनिंग द कंट्री फॉर 3 डेज असं इतकं ते पॉवरफुल होते. त्यांनी किस्सा सांगितला की यूपीच्या नावांची यादी आली लोकसभेच्या उमेदवारांची. इंदिरा गांधी मनाप्रमाणे करायचं सगळं. पण ते म्हणाले, "पी.सी. जरा यादी बघून घ्या. यादी पाठवते तुमच्या. फोन करा."
पाठवली. आणि पी.सी. अलेक्झांडरांनी एक 5 नावांच्या पुढे असं रेड लाईन केली आणि याच्यावर एवढे गुन्हे आहेत, त्याच्यावर एवढे गुन्हे आहेत, हा बाहुबली आहे, असं ते पाठवलं. मग सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर पी.सींना बोलवलं इंदिरा गांधींनी, प्राईम मिनिस्टर होत्या आणि सांगितलं, "पी.सी, मला माहिती होतं तू हे सगळं पाठवणार, पण मी तुला सांगते" म्हणून त्या प्रत्येक नावापुढे त्यांनी सांगितलं, "हा बाहुबली आहे बरोबर आहे, पण ह्याला जर दिलं नाही ना, तर हा 3 मतदारसंघ अफेक्ट होतो. त्याला नाही दिलं तर हा 6 पाडू शकेल." तर राजकारणात उपद्रव मूल्य ही पण एक खूप मोठी ताकद असते आणि तेच आत्ता इथे महाराष्ट्रात घडताना दिसतं आणि ते या सगळ्यांना बघावं लागतं प्रत्येक वेळेला. म्हणून फक्त सच्शील माणूस घेऊ आणि अजित पवारला का घेतलं? सगळ्या भाजपच्या समर्थकांनी, मतदारांनी नाका मुरडली, पण शरद पवारांना खच्ची करायचं होतं हे प्रमुख. ते लक्षात घेतलं आणि सेनापतीने सांगितलं लढा, तर सैनिक ठरवू शकत नाही तिथे लढायचं का नाही. त्याने आज्ञा पाळावी ही भाजपची म्हणजे आर-एस-एस आणि भाजपचं कॅरेक्टर ते आहे. पण त्यांचे सगळे मतदार फार सुशिक्षित आहेत. त्यांना मोदीपेक्षा जास्त अर्थशास्त्र कळतं. मोदीपेक्षा जास्त परराष्ट्र नीती कळते. मोदींपेक्षा जास्त राजकारण कळतं. कारण मोदी चहावाला असतो. कोण म्हणतं? भाजपचेच मतदार. ते जयशंकरची अक्कल काढू शकतात. अरुण जेटलीचं अर्थशास्त्र काढू शकतात. बरं आपल्या देशामध्ये बोलायला काय पैसे पडत नाहीत. त्यामुळे ते विश्लेषण करू शकतात आणि मीही करतो. तर तुम्ही रायगडचा उल्लेख केलात म्हणून राष्ट्रवादीत खूप काय काय घडते आणि त्याचा एक रायगड एक बिंदू आहे. काय अगदीच. चालू आहे राष्ट्रवादी? राष्ट्रवादीमध्ये जे आत्ता चाललंय त्याच्यामध्ये बघा, अनेक वेळेला पत्रकार आम्ही बातम्या छापतो, त्याच्यावर चर्चा करतो. जर म्हणजे त्या 2 थिअरी आहेत. 2च जागा मिळाल्या विधान परिषदेला. आपण राजकारणाची चर्चा करताना 5 वर्षापूर्वीचा फार काही विचार करू शकत नाही. ताज्या घटना. 2 जागा मिळाल्या, दोन्ही निवडून आल्या बिनविरोध आणि अनिकेत तटकरे निवडून आले. ते कोण आहेत? सुनील तटकरे यांचे सुपुत्र आहेत किंवा पुत्र आहेत. आज सुनील तटकरेंना साइडलाईन केलंय. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांना साइडलाईन केलंय. त्यांची पदं दिली नाहीत निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात. मग ते पार्थ पवारांनी परस्पर लिहिलं अशी चर्चा आहे. मग त्याच्याबद्दल सुनेत्रा पवार म्हणल्या टायपिंग मिस्टेक आहे. हे सगळं हास्यास्पदच आहे. म्हणजे आपल्याला परत लहान मुलं समजण्यासारखी उत्तर आहेत. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलना जर साइडलाईन होत असतं, तर प्रफुल्ल पटेलांचा पर्सनल सेक्रेटरी किंवा जवळचा माणूस राज्यसभेला जातोय सुनेत्रा पवारांच्या. सुनील तटकरेंचा मुलगा विधान परिषदेत जातो. आता त्याच्या 2 थिअरीज आहेत तटकरेंच्या बाबतीतल्या. उमेदवारीच्या बाबतीत. जसं पुण्यातल्या काकड्यांची उमेदवारी आहे, ती पार्थ पवारांचे मित्र आहेत. आता पार्थ पवार आणि त्यांची आई आज अध्यक्ष आहे पक्षाचे आणि त्यांना पक्ष चालवायचा असेल उद्या, तर माझा विश्वासू परिषदेत असावा. ह्याच्यात काय चूक आहे? तुम्हाला उठून कुठल्यातरी पेपरला एडिटर गेलं, तुम्ही तुमच्या विश्वासात ते 2 घ्याल. भले थोडी क्वालिटी इकडे-तिकडे असेल. पण शेवटी विश्वास हा महत्त्वाचा आहे ना, कारण मला 4 गोष्टी कळल्या पाहिजेत. ही गरज आहे आजच्या काळातली. जशी एडिटरची गरज आहे, तशी पक्षप्रमुखाची गरज आहे. मग पार्थने त्याच्या मित्राला दिलं. प्रसंगी जाऊन फडणवीसांकडे जाऊन मनधरणी करून आम्हाला इथे भाजपला जागा घेऊ नका, मला द्या. ऐकली फडणवीसांनी. मग ते त्याच्या बदल्यात काहीतरी घेतात. कारण देअर आर नो फ्री मील्स इन पॉलिटिक्स. म्हणून तटकरे यांच्या मुलाला उमेदवारी देताना तटकरे पुट हिज फूट डाऊन. त्या मीटिंगमध्ये भुजबळ आणि त्यांचा वाद झाल्याच्या बातम्या आल्या. जुनं काही काढू नका तटकरे भुजबळ म्हणाले. त्याच्या बातम्या आल्या. पण तटकरे यांच्या मुलाला देताना फडणवीसांनी ती सीट द्यायला लावली अशी पण एक चर्चा आहे. आपण शक्यतांचा विचार केला. आज भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी हटून बसले. आज आदिती तटकरेंना करायचं का भारत गोगावले? मोठा संघर्ष आहे. तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातनं विळा भोपळ्याच आहे. मग तटकरेंच्या मुलाला दिल्यावर गोगावले मदत करतील का? ते जर करणार असले तर या अटीवर करतील. आणि फडणवीसांची डोकेदुखी कमी होईल. जर भरत गोगावलेंना पालकमंत्री केलं, तर तटकरेंच्या घरात 3 पदं दिली आहेत. ती एक वैयक्तिक कुठेतरी पब्लिकमधली आयमधली नाराजी असते. दुसरीकडे तटकरे पण आपल्या बाजूला आहेत. पालकमंत्रीपद गोगावलेंना दिल्यानंतर शिंदे स्ट्रॉंग होत नाहीत तिकडे. कारण आमदार कमी झालाय. पालकमंत्री आला तरी हे ओव्हररूल करू शकतात 4 गोष्टी. आर्थिक नाड्या हातात ठेवता येतात. असे मल्टिपल इंटरेस्ट असू शकतात. म्हणजे हे सत्य आहे असं नाही, पण ह्या चर्चा आहेत सगळ्या आणि वेगवेगळ्या अँगलनी त्याचा विचार केला पाहिजे. तसं राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना साइडलाईन केलं का? हो, पार्थांनी पत्र दिलं होतं तेच इम्प्रेशन होतं. कारण सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार हे म्हणजे ते माणूस म्हणून ज्यांना माहिती आहेत जवळनं फार लोकांना, त्यांच्याशी बोलल्यावर कळतं की ते काही सीझन मॅच्युअर्ड पॉलिटिशियन नाहीत. अजित पवारांचे चिरंजीव आहेत. पण ते हळूहळू शिकतील. कुणी ते शिकतील. त्यांच्या लेव्हलने ग्रास्पिंगने जेवढे परिपक्व होतील बघूया. पण त्यांनी ते पत्र जर पाठवलं असेल आणि कदाचित सुनेत्रा पवारांना माहीत नसेल, त्याचे परिणाम काय झाले? हे दोघं अँग्री झाले. बाजारात किंवा पब्लिक आयमध्ये काय गेलं? लगेच शरद पवारांना भेटले प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे. मग शरद पवार म्हणाले, "तटकरे आणि प्रफुल्ल पटेल माझ्याबरोबर काम केलं आणि एफिशियंट लोक आहेत." म्हणजे त्यांनी बोलले कारण संभ्रम करायचा आहे. मग राष्ट्रवादी कोण चालवते वगैरे कार्यक्रम झाले अनेक ठिकाणी. त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवारांना, विशेषतः सुनेत्रा पवारांना, मला जी माहिती आहे त्याप्रमाणे हे कळून चुकलंय. आपला पक्ष आपल्याला आता चालवायचा असेल, तर एकाच वेळेला आपण 10 लोकांना बिट्रे करून चालणार नाही.
त्या त्यांच्या एका लाईनवर पक्क्या आहेत, सेक्युलर लाईनवर, किंवा आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत त्यामुळे हिंदुत्ववादाकडे नाही जाणार, आम्ही मुस्लिमांनाही बरोबर घेऊ, हे त्या प्रत्येक ठिकाणी, कारण त्यांच्याकडे अल्पसंख्याक खातं पण आहे. पण तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांची मदत आपल्याला लागणार आहे, दे आर व्हायटल फॉर आवर पार्टी, हे त्यांच्या लक्षात आलंय. आणि पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार दोघांच्याही लक्षात आलं. अदरवाईज प्रफुल्ल पटेल यांच्या जवळच्या माणसाला राज्यसभा नाही देणार, सुनील तटकरेंच्या मुलाला देणार नाहीत. म्हणून आतमध्ये काय चाललंय, तर आतमध्ये आत्ता चर्निंग चाललंय, कारण अजित पवारांचं निधन ही खूप मोठी घटना आहे. सुनेत्रा पवार आले, कारण आपल्याकडे डायनास्टी पॉलिटिक्स सगळ्या पक्षात आहे. जिथं डायनास्टी नाही तिथे एक नंबरच्या माणसाला चॅलेंज केलेला माणूस भुईसं पाठवेल अशी स्थिती आहे सगळीकडे, सांगायला लोकशाही असली तरी. म्हणून सुनेत्रा पवार, पार्थ पवारच्या नावावर पक्ष चालवायचा असेल तर तटकरेंना त्या ग्रेट आहेत म्हणावं लागेल, आणि सुनेत्रा पवारांना ह्या दोघांना इग्नोर करता येणार नाही. ही आजची स्थिती आहे. बाकीचे जे आहेत ते राज ठाकरेंनी वर्णन केलं तसं NCP मध्ये त्या त्या भागात निवडून येणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. ते त्यांच्या जागा जर ठेवतील शाबूत तर पक्ष राहील आणि वाढेल, अन्यथा प्रॉब्लेम येईल. आणि सुनेत्रा पवारांची लिडरशिप क्वालिटी कितपत आहे, कारण ताजी बातमी काय आहे, तर तटकऱ्यांनीच काल जाहीर केलं, मला वाटतं काल परवा, की राष्ट्रवादीकडे अर्थ खातं येणार आहे. म्हणजे कदाचित ते फडणवीस, तटकरे या सगळ्या त्यांच्या मिटिंग बंद, पार्थ पवार या सगळ्यांना आता ठरलं असेल की थोडा पिरियड जाऊ द्या, कारण आता मान्सून सेशन आहे, मग पुढचं हिवाळी सेशन आणि मग बजेटचं आहे, तोपर्यंत कदाचित कोणीतरी तयार होईल. मग सीझन माणूस देतील का, कोणाकडे जाईल बघता येईल आपल्याला. पण आज तरी ऑफिशियली तटकरे म्हणतायत की अर्थ खातं NCPला द्यायचं ठरलं आहे आणि ते लवकरच दिलं जाईल. ते लवकरच म्हणजे कधी ते आपण बघू. पण याचा अर्थ असा की NCP मध्ये दुभंग आहे, फ्रॅगमेंटेशन होतंय, हे खरं नाही. त्या पक्षातल्या बऱ्याच लोकांना हे कळून चुकलंय की आपण सगळ्यांनी एकत्र आता राहणं महत्वाचं आहे, की जे एकनाथ शिंदेंनाही कळलंय. भाजप बरोबर असलो तरी मला माझा पक्ष कॉन्सॉलिडेट केला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि तेच आता सुनेत्रा पवारांच्या लक्षात आलंय. पार्थ पवारांनाही कळलं असेल, तटकरे पाटीलांनाही कळलं असेल आणि एकनाथ शिंदेंनाही कळलं. तर पण याच्यात एक क्वालिटेटिव्ह फरक नाही का, की एकनाथ शिंदेना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, NCP मध्ये लोकल लीडर्स खूप आहेत, तर ते म्हणतील की राष्ट्रवादीत राहण्यापेक्षा भविष्यात आम्ही थेट भाजपत जातो, आम्हाला सत्ताही लाभेल, आम्हाला थेट संपर्कात राहता येईल, असं करून खूप राष्ट्रवादीच्या लोकांच्या मनात आत्ता भाजपची आस नसेल का? नाही, त्याचं कारण असं की आपण सगळे चर्चा करताना काय म्हणतो, आता हे प्रश्नात जसं गृहीतक आहे ना, की मी इथे राहण्यापेक्षा भाजपत गेलो तर मला मंत्रिपद मिळेल. ओके. मी जसं मगाशी म्हणालो, की राजकारणात नारायण सुर्वे यांची कविता आहे, प्रसिद्ध कविता आहे. काय राजकारणाचं वर्णन? सर कर एक एक गड. सर कर एक एक गड म्हणजे काय? पंचायत, नगर परिषद, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, प्रधानमंत्रीपद. एक एक शिडी वर जायचं ना. राजकारणात कुठलाच माणूस खाली जाण्यासाठी नाही लढत. म्हणून जर राष्ट्रवादीतल्या कोणाला वाटतं की आपण भाजपत गेलो तर मंत्रिपद मिळेल, मी अनेक विश्लेषणात म्हणतोय राष्ट्रवादीतल्या अनेकांची आस आहे मंत्री व्हायच्यात, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत. पण सुनेत्रा पवारांच्या पक्षातले लोक आता आहेतच ना सरकारमध्ये. जे मंत्री आहेत ते आहेत, जे नाहीत त्यांना व्हायचं असतं. आता प्राजक्त तनपुरे परिषदेवर गेले की नाही भाजपकडनं? गेले, कारण ते पराभूत झाले होते. पण राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेता होते, विरोधी पक्षनेता. ते निवडणुकीच्या आधी भाजपत गेले. भाजपत जाऊन उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यामुळे ते मंत्री झाले नाही, विरोधी पक्षात बसले. आणि मग आता एकनाथ शिंदे मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले तेव्हा, आणि नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे आज खातं काय आहे? म्हणजे त्यांच्याकडे जलसंधारणमधलं अर्ध खातं आहे, कृष्णा खोरे. म्हणजे एकेकाळचा मोठा नेता आणि कॅबिनेट मंत्री, नगर जिल्ह्याचा मोठा नेता, तो आज काय आहे? अर्ध खातं त्याच्याकडे. हे राष्ट्रवादीतले जे नेते जाऊ इच्छितात त्यांना माहित नाही का? त्यांना कळत नाही का? राजकारण कळतं ना, की आज मी माझ्या पक्षाचा मंत्री म्हणून आणि भाजपत गेल्यावर, म्हणजे सदाभाऊ खोत भाजपत गेले तर त्यांना रेशीम बागेत नमस्कार करायला जायला लागतं नागपूरच्या सेशनला. अजित पवार गेले नाहीत एकदाही. अनेक कारणं सांगितली, तिथे नाही येणार म्हणले. तर भाजपत जाऊन आपलं काय होईल हे या नेत्यांना कळत नसणार का? म्हणजे त्याच्यामध्ये पदं मिळवण्यासाठी जातील, पण पराभूत झाला तर जाईल तनपुरेंसारखा. पण जो आत्ता आहे पदावर तो स्वतःचं डिमोशन करेल का? तर तशी परिस्थिती उद्भवली तर जाईल. तशी परिस्थिती आत्ता दिसत नाही आत्ताच्या राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवारांच्या कोणाला. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या अनेकांचे डोळे लागलेले आहेत मंत्री होण्याकडे, अनेकांचे. आणि ते वेळोवेळी म्हणजे म्हणजे जयंत पाटील आत्ता बोलतात का, काही कुठे दिसतात का? ते टेक्निकली सांगतील, मी आता प्रदेशाध्यक्ष नाही. पण रोहित पवार रोज बोलताना दिसतात. मग जयंत पाटील कुठल्याच विषयावर बोलताना दिसत नाहीत. कुठे दिसतात?
कुठे तुम्ही इंटरव्ह्यू घेतलाय का? कुठे काहीही नाही. कालपर्यंत जे दर्जाचे नेते होते त्यांच्या पक्षात, ते आज कुठे आहेत? नाही. याचं कारण काय? काहीतरी असेल ना. मग त्यांच्याविषयीच बातम्या का आल्या भाजपत चालल्या अशा? बाकीच्यांच्या का नाही आल्या? तर तावरनं ताकभात किंवा इफ देअर इज स्मोक देन देअर इज फायरवरनं शरद पवारांच्या पक्षात काही लोकांचे डोळे लागलेच आहेत. त्याला वेगळ्या शक्यतेची किनार काय आहे? शरद पवार रिटायर होणार. सुप्रिया सुळे केंद्रात कार्यकारी अध्यक्ष, अजित पवार राज्यामध्ये प्रमुख वगैरे. तो जो एपिसोड झाला राजीनामा आणि मागे घेण्याचं नाट्य, ती त्याला बॅकग्राऊंड आहे ना, म्हणून त्यांच्याकडे संशयाने पाहिलं जातं. आणि ज्या वेळेला दोन्ही विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली, कधी झाली? अजित पवार गेला त्या दिवशी अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे बोलले. तोपर्यंत कोणी बोललं नव्हतं. मग ती बंद आता शरद पवारांनी केली. आता तो विषय संपलाय. कारण आता लक्षात आलं विलिनीकरण होऊ शकणार नाही. बिलकुल होणार नाही. म्हणून त्यांनी पडदा टाकलाय. कारण त्यांना माहिती आहे जेवढा वाढेल तेवढी आपली नाचक्की होईल आणि आपल्याला प्रॉब्लेम. म्हणून ते आत्ता म्हणतायत, उद्या सोयीने ते झाले म्हणजे सुनेत्रा पवार आत्ता शरद पवारांकडे जातील का? म्हणजे काकड्यांच्या इंटरव्ह्यू विधान परिषद जागेसाठी सुनेत्रा पवारांनी फोन केला शरद पवारांना, असं सांगितलं गेलं. त्यांच्या कोर्टानं सांगतात नाही केला असा फोन. संजय काकड्यांनी जाहीर इंटरव्ह्यूत सांगितलंय की सुप्रिया सुळेंनी मला शब्द दिला होता की आम्ही मदत करू. तर वेगवेगळी जी विधानं आहेत, कोण खरं बोलतं हे कळलं नाही तरी साधारण आपल्याला सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स दाखवला तर आत्ता विलिनीकरण होणार नाही आणि सुनेत्रा पवारांच्या पक्षातनं आत्ता कोणी भाजपत जाणार नाही. कारण फडणवीसांनी जाहीरच केलंय की आम्ही कोणाला घेणारच नाही. त्यामुळे ती शक्यता आता सुतराम नाही. एकनाथ शिंदेचा पक्ष फोडावा ही भाजपची इच्छा नाही. कारण आपण पक्ष फोडतो ही इमेज त्यांना आत्ता पुसायची आणि एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष वाढवायला प्रयत्न करतील. सुनेत्रा पवारांच्या पक्षानंतर ते कसे होतील? कारण प्रफुल्ल पटेल भंडाऱ्याच्या बाहेर जाऊन पक्ष नाही वाढवणार. त्यांचं कॅरेक्टरच वेगळं राजकारणाचं. जसे अहमद पटेल होते तसे प्रफुल्ल पटेल. आणि पवार म्हणले होते एक वेळ आमचा पटेल पटेल पण त्यांचा पटेल पटत नाही. तसं अहमद पटेल आता गेलेत. तर प्रफुल्ल पटेल किमान सुनेत्रा पवारांचे चाणक्य नक्की होऊ शकतात किंवा इतर गोष्टींचे मॅनेजमेंट बघणारे. आणि सुनील तटकरे अनुभवी नेते आहेत. मी काही त्यांना फार राजकारण धुरंधर नाही मानत. पण ही इज अ गुड हँड फॉर सुनेत्रा पवार हे त्यांच्याही लक्षात आलंय. त्यांना वगळून, त्यांना टाळून, त्यांना बिट्रे करून आपलं राजकारण किंवा आपलं पक्ष चालवणं सुकर होणार नाही. इतकी उपरती पार्थ पवार सुनेत्रा पवारांना झाली, तीच तटकरे पटेलांना झाली. पण पक्षवाढीसाठी आता ते करत नाहीत कारण ते आधी आतल्या भांडणातच मग्न आहेत. ते निवलं की मग पक्षवाढ होईल. आणि जसं तुम्हाला सांगतो सुप्रिया सुळे म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या मागे फडणवीस उभे राहत आहेत. तसं उद्या भविष्यात भाजप सगळ्यांना खाते म्हणून सुप्रिया सुळे एकनाथ शिंदे बरोबर आले तर हायपोथेटिकली राजकारणात काही होऊ शकतं. पण एकनाथ शिंदे आज सत्ता सोडून जाणार नाही. यांनी बिट्रे केल्यावर काय होईल नोंद काढते. त्यामुळे राजकारणात जसं अनसर्टनिटी हीच सर्टन गोष्ट आहे. होऊ काही शकतं पण आज मी तिला 2 वर्ष या सरकारलाही धोका नाही आणि दोन्ही पक्ष फोडणार नाही हे भाजपने जाहीर केलं. त्यांचा पक्ष वाढवायला त्यांचं कर्तृत्व कितपत आहे? एकनाथ शिंदे ऑब्व्हियसली सीझन्ड आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. ते थोडे पुढे आहेत आणि सुनेत्रा पवारांना प्रयत्न करावे लागतील. या पलीकडे काही नाही. आणि भाजपला आज मी तिला 145 यायची खात्री नाही हे निश्चित. तुम्ही या उत्तरात उल्लेख केलात मंत्रिपदाचा, म्हणून मी परत केंद्राकडे जातो. एक सतत चर्चेला जाणारा मुद्दा गेले 2-1 महिने की केंद्रात मंत्रिमंडळ बदल होणार. त्याच्यात कोणी कोणी राज्यसभेवर गेले, नितीन नवीन यांची नवी कार्यकारिणी, या सगळ्या घटना, मग राज्यातही होईल का वगैरे, काय वाटतं असं? हल्ली असं वाटतं त्याचं कारण असं की गुजरातमध्ये आपण पाहिलं गुजरातच्या राज्य सरकारमध्ये 2-3 रिशफल झाले. आणि त्याचं कारण काय? ज्या वेळेला आता नीटवरनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला तर अहंकारमध्ये खूप येतात या लोकांचे. आणि मोदी किंवा लोकांना तितका मोठा अहंकार असणार मुंगीलाही असतो. तसं केवळ कॉक्रोच पार्टी मागते म्हणून मी राजीनामा नाही देणार. राहुल गांधी किंवा इंडिया आघाडी मागते मग राजीनामा नाही देणार. कारण आम्ही लोकशाही जिंकून आलोय. आमच्याकडे मेजॉरिटी आहे. एनडीए स्ट्रॉंग आहे. त्या तृणमूलचे येतात. मग नाही वाकणार. म्हणून आता जेव्हा हे राजीनामा मागतात माध्यमात चर्चा होईल तेव्हा अजिबात होणार नाही राजीनामा. हे सगळं वातावरण निवळलं की वन फाईन मॉर्निंग अचानक रिशफल होईल. आणि ते रिशफल करताना आपल्याला काय बघावं लागेल? राधाकृष्ण विखे पाटील जसं अर्ध्या खात्याचे मंत्री झाले तसं धर्मेंद्र प्रधानांना आत्ता आहे त्यापेक्षा वर नेतात का खाली आणतात त्याच्यावर ठरेल की त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स केली आहे. म्हणजे त्यांची उपयुक्तता आणि तो जर पब्लिक आयमध्ये नीट आणि या सगळ्या गोळा ते जबाबदार आहेत. पण ते सरकारला वाटतंय का? त्यांच्या नेत्यांना वाटतंय का? हे कधी सिद्ध होईल? जर त्यांना डिमोट केलं. आणि हे कधी होईल? आत्ता लगेच होईल असं मला खरंच वाटतं. आणि तसं रिशफल होईल पण ते जेव्हा कल्पना नसेल माध्यमांना तेव्हा होईल. आणि ते रिशफल कसं होईल? तर त्यांच्याकडे आपण आत्ता बोलताना प्रत्येक मंत्र्याचं कार्ड घेऊन बसत नाही. हे लोक अक्षरशः
प्रत्येकाचा दिवसाचा तासाचा हिशोब लावून, म्हणजे आज पुण्यातले मंत्री आहेत, राज्यमंत्री, त्यांच्या मागे 4 लोक लावले असतील. पुण्यामध्ये 8 आमदार निवडून आले, ते 14 साली भाजपचे सगळे. प्रत्येक आमदारामागे फडणवीसांचे 4 गुप्तहेर असल्यासारखी माणसं होती. डेली रिपोर्ट त्यांना जातो. म्हणजे ज्यांना पुढे तिकीट नाकारलंय त्यांच्याबद्दल पहिल्या 6 महिन्यात काही रिपोर्ट गेले होते. तसं आज केंद्रातल्या मंत्रिमंडळातले जे लोक आहेत त्यांचे रोजचे धर्मेंद्र प्रधानांना नीटमुळे घालवतील असं नाही. इतर अनेक कारणं होतील. जसं आता परत हे उदाहरण ऑड आहे. शिशुपालाचे शंभर आपले, हे काही शिशुपाल किंवा गुन्हेगार नाहीत कुणी, किंवा त्यांचा वध नाही होणार आहे. पण जर पद जाणार असेल तर त्याचं प्रमोशन होणार आहे का डिमोशन, हे सर्वस्वी त्याच्या कामगिरीवर राहणार आहे. आणि ती कामगिरी 100 वेळा रोज तपासली जाते. तशी यंत्रणा भाजपकडे, अमित शहा, मोदी ह्या त्यांच्या सगळ्या यंत्रणेकडे, त्याच्यात RSS पण मागे नाही. तेही त्याला सगळी रसद पुरवतात. प्रत्येकाचं अक्षरशः मिनिटा-मिनिटाचा रिपोर्ट घेतात. प्रचंड, म्हणजे 50 गुप्तहेर लावल्यावर काही एका माणसावर लक्ष ठेवतात. आणि सगळी रेकॉर्ड असतात. म्हणजे जसं एक केंद्रीय नेते माहिती आहेत लोकांना, म्हणून उदाहरण म्हणून आठवण, मेमरी वीक असते म्हणून देतो. एअरपोर्टला जीन्स आणि टी-शर्टमध्ये होते आणि मोदींचा फोन गेला सुरुवातीच्या काळात, की तुम्ही मंत्री आहात ते 24 तास आहात, फक्त मंत्रालयात नाही. हे कपडे जे आहेत ना ते शोभा देणारे नाहीत. त्या माणसाने एअरपोर्टवर कपडे बदलले होते. परत राजकारणाच्या वेशात आला होता आणि परत जीन्स टी-शर्ट नाही घातले त्याने नजीकच्या काळात. तर इतकं लक्ष जर एअरपोर्टवर उभ्या असलेल्या आपल्या मंत्र्याबद्दल लगेच फोन येत असेल, आता ही स्टोरी ही काय आपण फोन रेकॉर्ड चेक नाही केलं त्यांचं. म्हणजे त्या व्यक्तीने पण सांगितलं असा फोन आला होता, म्हणून मी नावं नाही घेत. अहो, इतकं जर लक्ष ठेवत असले तर तुम्ही मला सांगा, धर्मेंद्र प्रधानांना बदलायचं असेल तर आपल्याला लगेच नाही कळणार. राहुल गांधींची मागणी, कॉकरोच पार्टीची मागणी म्हणून नाही बनणार. कारण मी सरकार चालवतो, देश चालवतो, तर माझाही अहंकार आहे. मला हवं तेव्हा करेन, बघीन मी, न्याय मी करेन. तसं जेव्हा रिशफल होईल त्यावेळेला आपल्याला कळेल की धर्मेंद्र प्रधानांना नीटला जबाबदार धरले का नाही. अनफॉर्च्युनेटली माध्यमं त्यावेळेला ते विश्लेषण करत नाही. शेवटचा प्रश्न, गेल्या पूर्ण मुलाखतीत 40-45 मिनिटात एक शब्द आला, कॉकरोच पार्टी. काय आहे कॉकरोच पार्टी? खरंच जनतेत असंतोष आहे का नाही आहे? काय वाटतं तुम्हाला? जनतेच्या मनात असंतोष हा कुठलंही राज्य असलं तरी असो. त्याचं कारण असं की असमाधानी लोकांची संख्या असतेच समाजात जास्त, आणि त्यात काही गैर नाही आहे. कारण तृप्ती म्हणजे काय मोक्ष थोडाच मिळतोय माणसाला. तुम्ही कोणालाही विचारा, ज्याच्याकडे 5 कोटी येतो हे भ्रष्टाचार करतो, आणखीन पैसे हवेत, प्रगती प्रत्येकाला हवी आहे. म्हणून असमाधानी लोकांची संख्या असते. त्याला हवा देणारी योग्य वेळेला माणसं लागतात. तसं आज सगळे प्रश्न काय विचारतायत, एक कुणीतरी मुलांनी सटायर केलं, सरकाझम केलं आणि मी झुरळ म्हणलं. जसं अंजली दवानी यांनी सांगितलं, सगळ्यात पहिलं मी सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिसचं विधान आल्या होय मी झुरळ असं म्हणलं. अनेक लोक होते त्याच्यावर तसे रिॲक्ट होणारे. म्हणजे सरकाझम किंवा विनोद बुद्धी नसलेले लोक नाहीत असं नाही, खूप आहेत, पण त्यांना रिस्पॉन्स नाही मिळाला. आता ही जी व्यक्ती आहे ज्यांनी केलं दीपकेने अमेरिकेतनं, बोस्टनमधनं, तो माणूस ऑलरेडी आम आदमी पार्टीचं काय सोशल मीडिया वगैरे बघणारा होता. ही वॉज सीझन. त्यांनी ते करतानाच त्याचे फॉलोअर आहेत, त्याच्या संपर्कातले. जसं संतोषी माचा मेसेज पाठवा 10 लोकांना तुमचं भलं होईल, पाठवतात लोक. कोणाचं भलं होतं मला माहित नाही, कारण आपण ॲसर्टन करत नाही. स्वामींचा मेसेज पाठवा भलं होईल, माहित नाही मला. नुकसान होत नसेल, माहित नाही. तसं कॉकरोच पार्टीला जे आकडे आहेत सोशल मीडियावरचे, 2 कोटी फॉलोअर, 5 ते आले, पण त्यांची रॅली झाली का तेवढी प्रत्यक्षात? राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं नाही मिळाली. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला सुरुवातीला खूप गर्दी झाली, पण पक्ष म्हणून एस्टॅब्लिश व्हायला, लोकांनी येऊन मतं द्यायला काही काळ जावा लागतो. तसं कॉकरोच पार्टी नवीन आहे, ते रिडिक्यूल करण्यात पॉईंट नाही. ॲस्पिरेशन्स तरुणांची व्यक्त झाली का? झाली. सोशल मीडियावर व्यक्त होतात पण प्रत्यक्ष येत नाहीत. त्याचं काय कारण आहे? त्यालाही बॅकग्राऊंड पुन्हा मैहू अण्णा आंदोलनाची आहे ना. इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये आंदोलन झालं. आंदोलन झाल्यावर सगळे आले टोपी घालून, सगळ्यांच्या टोप्यांवर मैहू अण्णा. दिसताक्षणी लक्षात येत होतं हे सगळे आयटीतली मुलं आहेत, हिंजवडीतली मुलं आहेत, इन्फोसिसचे आहेत, विप्रोचे आहेत वगैरे, दिसत होतं. ते सगळे आले, पोलिसांच्या गाडीत बसले जाळीवाल्या. पुढच्या चौकात गेल्यावर, मामा मामा पोलीस मामा आता काय होणार पुढे? काय नाही, तुम्हाला नेणार आणि ठेवणार, उद्या कोर्टात हजर करणार. मग काय होणार? ते म्हणले नाही, म्हणजे नुकसान होईल का काही? फार तर घरी सांगता येईल, नाईट आऊट आहे समजा, उद्या येऊ, कोर्टात नेतील. पुढे काय? नुकसान झालं की माणूस हात नाही लावत. म्हणजे लहानपणी गॅसला हात लावताना मुलाला ओरडतात, नको भाऊ आहे भाऊ आहे, पण ते लावू दिला ते आयुष्यात लावत नाही कधी, कारण चटका बसल्यावर कशाला लावेल. पण भाऊ आहे भाऊ म्हणतं तर आणखीन जाऊन जाऊन लाव, आई नसताना लावतो. तसं ही मुलं
पोलीस मामांना विचारलं काय होईल? पोलीस म्हणला काय नाही होणार हो. उद्या कोर्टात गेलं ना, की तो काय गुन्हा राजकीय गुन्हा आहे तो दाखल होईल. मी म्हटलं मग पुढे काय होईल? तुम्ही जाल ना अमेरिकेला वगैरे उद्या किंवा व्हिसा नाही मिळणार तुम्हाला. अरे बापरे! व्हिसा नाही? बस सोडा पुढच्या चौकात. 100-100 रुपये गेले बरेचसे. आणि हे मी सगळ्यांवर आरोप करत नाहीये. पण हा अनुभव काही लोकांचा असेल ना, म्हणजे 2 कोटी सोशल मीडियावर येतात, पण सभेला 5,000-10,000 येतात त्याचं काय कारण आहे? ते पण असेल. मग त्या JNUची मुलं होती म्हणजे ठराविक समर्थक आणि दुसरं नुकसान काय आहे? एक खूप मोठे पत्रकार अ, संभाजीनगरमधनं त्यांनी पोस्ट टाकली होती, की जे टेस्टेड ऑप्शन आहेत समाजवादी, सोशलिस्ट, अमुक, तमुक, धमुक, मोदी विरोधक यांनी कृपया काँग्रेस पार्टीला समर्थन देऊ नका. नाहीतर त्यांची तीच दुर्गती होईल. ही इंटरेस्टिंग त्यालाही लोकांनी धुतलं, तू मोदीच्या बाजूचास का म्हणून. मग त्यांनी एक शहाणपणाचा सल्ला दिला होता. पण त्यांच्या फॉलोअर्समध्ये तेच घिसेपिटे ऑप्शन दिसायला लागले. दमनियाबाईंनी सांगितलंच टीव्हीवर, मी जाणार आहे उद्या सकाळी त्यांच्याबरोबरच जाणार आहे. आमचे कन्सल्टेशन होतात. मग लोकांना कळलं कॅरेक्टर हे काही नोव्हिस नाही आहेत. हे लोकं टेस्टेड ऑप्शन मधलेच आहेत. तीच दारू वेगळ्या बाटलीत असेल, नव्या बाटलीत, पीपल आर नॉट गोइंग टू बी हॅव्हिंग दॅट. म्हणून कॉकरोच पार्टीला सोशल मीडियावर फेनॉमेनॉन आहे का? आहे. तरुणांच्या मनात असंतोष आहे का? तर आहे. दिपकेच्या इंटेन्सिटीची शंका नाही का? नाही. मला काही वाटत नाही. कारण हे बघा सरकाझम, सटायर मी सुद्धा खूप आणि 80 कोटी लोकांना फुकट धान्य ही लाच आहे हे माझंही आज म्हणणं आहे. मला काही सेन्सरशिप करत नाहीत, मला मारत नाही. ती लाचच आहे. म्हणजे ऊस तोडणीला मजूर मिळत नाहीयेत. ते तेल घ्यायचे पूर्वी विकत त्याच्यासाठी काम करायचे. आज मिळणाऱ्या फुकट धान्यातनं फक्त तेलापुरती 8 दिवस मजुरी करतात. 2 महिने आराम करतात. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही जाऊन बघा ऊस तोडणीला मिळत नाहीत फुकट धान्यामुळे. हा फॉलोआउट आहे. लोकं आळशी होतात. फुकट काहीच देऊ नये. पण मी मोदींवर टीका करतो म्हणजे काय? ती टीका सगळ्यांनी केली पाहिजे. त्यात काही गैर नाही. माझं सरकार आहे, माझा देश आहे. पण ती टीका करताना त्यांच्या मागे जनसंघटन खूप मोठे दाखवतायत. ज्या अर्थी त्यांनी दिल्लीत आंदोलन केल्यावर जाहीर केलं विकेंद्रित करू याचा अर्थ तिथे जमत नाहीत हे त्यांच्याही लक्षात आलं. म्हणून विकेंद्रित. एका शहरात दरमहा आंदोलन व्हायचं पुण्यात. एका घटनेनंतर. काय झालं त्या आंदोलनाचं पुढे? ते म्हणतील आम्हाला न्याय मिळाला. नाही मिळत. लोकशाहीमध्ये राजकारण कराल तुम्हाला रस्त्यात उतरावं लागेल आणि सातत्याने करावं लागेल. जे मी पुन्हा सांगतोय, की राहुल गांधी कष्ट करताना दिसत नाहीये. ते पार्ट टाईम पॉलिटिक्स करतात असं वाटतं, व्हिच इज बॅड. शरद पवार फुल टाईम पॉलिटिक्स करतात. अर्जुन सिंग फुल टाईम पॉलिटिशियन होते. तसं राहुल गांधींनी फुल टाईम पॉलिटिशियन व्हायला पाहिजे आणि 24 तास राजकारण करत आपण त्यात रोज आहोत हे लोकांना कळलं पाहिजे. ते सीरियस आहे हे कळलं पाहिजे. तसं आम आदमी पार्टी किंवा कॉकरोच पार्टी उद्याची. कॉकरोच पार्टीचा फॉलोआउट जो असेल तो अण्णा बाजूला गेला आणि एक केजरीवाल तयार झाला. त्यांनी 2 राज्य जिंकली एवढा न राहता खरंच देशांच्या तरुणांच्या ॲस्पिरेशनचा पक्ष झाला तर मला आनंद होईल. आणि तो व्हावा. कोणालाही म्हणजे कुणीही अमरपट्टा घेऊन आलं नाही. तसं मोदी 500 वर्ष राहणार नाही. कुणीच राहणार नाही. समाजात चर्निंग राहिलं, समाजात ढवळला गेला तर त्याच्यात गाळ राहणार नाही आणि प्रवाह स्मूथ राहील. तो प्रवाह खुंटला आणि असे म्हणजे ममता बॅनर्जी 15 वर्ष राहिलाच ना. आज सगळे त्यांना शिवे देतात. 34 आणि 15 49 वर्षाचा रूल बदललाय. या लोकांनी डेव्हलपमेंट केली तर ते राहतील. अदरवाईज तेही जातील. आणि याच चर्निंगमध्ये उद्या कॉकरोच पार्टी येवो, कॅमल पार्टी येवो, टायगर पार्टी येवो, नाहीतर कोणी येवो, त्यांनी जनतेचं कल्याण करावं. आम माणूस जर त्याचं जीवनमान उंचावलं, देश ही काही एंटिटी नाही, ही माणसं आहेत. माणसं सुखी झाली तर कुणीही राज्य करू, आपल्याला काही अडचण असायचं कारण नाही. आपण आपलं काम करत राहू आणि जे चांगले असतील त्यांच्या मागे राहू, वाईट असतील त्यांच्यावर टीका करू. या मुद्द्यावर थांबणार होतो, पण मगाशी एक प्रश्न विचारायचा राहिला. ही जी राज्यसभेतनं राघव चड्डा आणि लोकं आली, लोकसभेत लोकं येतायत. काही जण म्हणतात, की हे सगळं त्या डिलिमिटेशन बिलसाठी आहे. अशी पुनर्रचना बिल, की जी डायरेक्टली, इनडायरेक्टली भाजपला लाँग टर्म सोयीची फायदा असेल. देत बरोबर राहील. आहे. असं खरंच शक्य आहे? पुढच्या 2 वर्षात ते घडेल? आता काय होईल? मला असं वाटतं, की असं खरंच घडेल का याच्यापेक्षा असंच घडेल असं का नाही म्हणायचं त्याचं कारण असं, ज्याच्या हाती ससा तो पारधी. म्हणजे मी पुन्हा यांनी काय मारली म्हणून यांनी वासरू मारावं असं नाही. राजकारणामध्ये शुचिता अपेक्षित करणं याचा अर्थ शुगर केन ज्यूस किंवा रसवंतीगृहात जाऊन क्रोसिन मागण्यासारखं आहे. लक्षात आलं? किंवा मेडिकल शॉपमध्ये जाऊन शुगर केन ज्यूस मागण्यासारखं आहे. आय डोंट एक्सपेक्ट एनी ऑफ द पॉलिटिशियन्स टू बिहेव लाईक कुणीतरी संत महात्मा किंवा अण्णा हजारे. नो, अण्णा हजारे पण पॉलिटिक्स थोडंफार करत होते. द पॉइंट इज सायन्समध्ये जसं देर इज नो आयडियल मशीन सारखं ही सगळी माणसं आहेत. हे सगळे पक्ष म्हणजे माणसं आहेत. त्यामुळे ते डिलिमिटेशनचं बिल ज्या प्रकारे आणलं परवा, ते पराभूत केल्यामुळे त्यांना राज्यसभेतली मेजॉरिटी हवी आहे. जसं इकडे 19 ॲड होणार आहेत सायकॉलॉजिकल बॅरियर 260 आणि 272चं आहे. तसं दोन्हीकडे मेजॉरिटी आली तर ते करतीलच ना.
त्यांनी 300 आल्यानंतर सगळ्यात पहिलं काय केलं? काश्मीर आणि राम मंदिर ते एक आस्थेचा विषय आणि एक होणारच नाही असं वाटत होतं. ते केले कारण त्यांना माहिती होतं 300ची सत्ता जायला वेळ लागतो. 300वरनं 240ला आले. त्यांना कळलं नव्हतं का? ती निवडणूक 7 फेजमध्ये घ्यायचं कारणच ते होतं, की आता अवघड आहे माहिती होतं. तरीही ते डिबॅकल होतानाही बरा परफॉर्मन्स केला कारण दे वेंट फॉर कोर्स करेक्शन ड्युरिंग एव्हरी फेज ऑफ लोकसभा इलेक्शन. आणि म्हणून मी पुन्हा म्हणतोय, की नॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन बदलायचं चालतंय. ते पुन्हा चालत नाही. एका इलेक्शनला चाललेलं. तसंच देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू मोदी हेही नॅरेटिव्ह प्रत्येक वेळी चालणार नाही. म्हणून त्यांनाही त्यांच्या स्ट्रॅटेजीत बदल करायला लागतो. अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली मोदी किंवा भाजप तो करताना दिसतायत. विरोधक ते करताना दिसत नाहीत ही तळमळ आहे. सक्षम विरोधी पक्ष हवा, पण तो मी किंवा तुम्हाला हवा म्हणून नाही. त्यांना कष्ट करावे लागतील आणि हे त्यांना उमजेल तर जास्ती बरं. तसं राज्यसभेमध्ये मेजॉरिटी करून डिलिमिटेशन तुम्ही मला सांगा, ते काय पाकिस्तानच्या सोयीचं डिलिमिटेशन करतील का थायलंडच्या? त्यांच्याच पक्षाच्या सोयीचं करतील ना. त्यांचे निवडून येतील असंच करतील आणि हे शरद पवार आज सगळ्यात सीझन पॉलिटिशियन आपल्याकडचे आहेत. त्यांना तुम्ही खासगीत विचारा जाऊन. पूर्वी मतदारसंघ करताना कसं बघितलं जायचं? कशा रेषा मारल्या जायच्या? बघा काढून. पिंपरी चिंचवड आज तिकडे आहे बारामतीला. इकडचा भाग आहे खडकवासल्याकडचा. हे सगळं करताना कोणाच्या सोयीसाठी आणि कसं केलं जातं? तुम्ही म्हणजे आश्चर्य वाटेल. पोलीस स्टेशनचे वाद असतात, की डेड बॉड्या आमच्या इथे नाही, ढकलून द्या पलीकडे पंचनामा करताना. आमच्या हद्दीत नाही. तसंच माझे आणि तुमचे स्टेक्स फार नाही आहेत. त्यांच्या हजारो कोटीचे स्टेक्स आहेत. डिलिमिटेशन सत्ताधारी पक्षाच्या सोयींनीच केलं जाईल. म्हणजे इलेक्शन कमिशन बायस्ड आहे असा मी आरोप करणार नाही, पण होताना तसंच दिसेल. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स टेल्स अस दॅट हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी होताना दिसतं. तर खूप खूप आभार. सगळेच मुद्दे बोलता आले. जशा गोष्टी घडतील तशा परत बोलू, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद.